आज आम्ही पुन्हा एकदा माननीय खासदार अरविंद सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं शिष्टमंडळ, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर मीना साहेब आणि त्यांचे सर्वच अधिकारी यांची पुन्हा भेट घेतली आणि त्यांना पुन्हा एकदा ही कोकणातल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी असलेली ट्रेन जी पूर्वीपासून दादरवरून सुटत होती, दादर ते रत्नागिरी, दादर ते सावंतवाडी, त्याचा क्रमांक आहे दादर ते रत्नागिरी 50103 आणि दादर सावंतवाडी 10105। तर दादर ते रत्नागिरी ही ट्रेनसुद्धा तातडीने दादरवरूनच सुटावी ही मागणी घेऊन पुन्हा एकदा आम्ही GMना भेटलेलो आहोत। कोरोनाच्या पूर्वी ही ट्रेन दादरवरून दुपारी सुटत होती, कोरोनाचं कारण सांगून ती बंद करण्यात आली आणि आता ती दिव्यावरून सुटते आणि रत्नागिरीपर्यंत जाणाऱ्या सगळ्या मुंबईच्या उपनगरवासियांना अगदी विरारपासूनच्या हे दिव्याला जावं लागतं, खूप त्रास होतो आणि म्हणून या कोकणवासियांच्या हितासाठी पुन्हा एकदा ही ट्रेन दादरवरूनच सोडा अशा पद्धतीची आग्रही मागणी केली आणि सातत्याने मी भेटतो। आम्हाला मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक थातुरमातुर उत्तर दिलं गेलं आणि हे आता शक्य नाही की आमच्याकडे दादरचे रेक म्हणजे ट्रॅक्स खाली नाहीत, प्लॅटफॉर्म खाली नाही, अशा पद्धतीचं पत्रसुद्धा मागच्या आठवड्यामध्ये दिलं। आज त्याच संदर्भाने पुन्हा एकदा GMना भेटत असताना माननीय अरविंद सावंत साहेब काय, मी काय आणि आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खास करून आमचे रेल कामगार सेनेचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजय जोशी की ज्यांची मागची अनेक वर्ष त्याने रेल्वेमध्ये प्रत्यक्ष काम केलेलं आहे, आमचे बाबीदेव यांनी सुद्धा रेल्वेमध्ये त्यांची कारकीर्द झालेली आहे। यांनी टेक्निकली संजय जोशी आणि बाबीदेव यांनी टेक्निकली ही ट्रेन दादरपर्यंत कशी येऊ शकते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आता आर्ग्युमेंटमध्ये। मग त्यांनी जे आम्हाला उत्तर दिलं आहे ना, विजय कुठे आहे ते उत्तर, त्यांनी जे आम्हाला उत्तर दिलेलं आहे ते कसं दिशाभूल करणारं आहे, कोकणवासियांच्या तोंडाला पानं फुसणारं आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीची चुकीची माहिती दिलेली आहे हे सर्व खंडन संजय जोशी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये केलेलं आहे। आणि त्यांनी हे जे पत्र दिलेलं आहे ह्या पत्राला आम्ही काडीची किंमत देत नाही असं आम्ही सांगितलेलं आहे आणि ह्या पत्रातला पोकळपणा आमच्या संजय जोशी यांनी जो सांगितलेला आहे तो 1 मिनिटात मी त्यांना कथन करायला सांगतो। परंतु पुन्हा एकदा आम्ही त्यांना सांगितलेले आहे की आम्ही हे 3 महिने 4 महिने 6 महिने असे आम्ही वाट पाहणार नाही। संजय जोशी यांनी त्यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की जे मी टेक्निकली पॉसिबल कसं आहे, म्हणजे ही ट्रेन फक्त दिव्यावरून दादरपर्यंत खेचायची आहे, नवीन ट्रेन नाही आहे, त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या परवानगीची आवश्यकता नाही हे आम्ही त्यांना आता पटवून दिलेलं आहे। त्यामुळे दादर ते दिवा ते दादरपर्यंत आणण्यासाठी इतर कोणत्याही ट्रेनवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकणार नाही हे आमच्या संजय जोशी यांनी सांगितलेलं आहे। मी त्यांना 2 मिनिटं एक्सप्लेन करण्याची विनंती करतो। धन्यवाद भाई। सततची मागणी जी आहे दिवा पॅसेंजर जी आहे, रत्नागिरी दिवा पॅसेंजर, ती दिव्याला दुपारी 1:20 येते आणि संध्याकाळी 5:50ला परत जाते। कोरोनापूर्व काळामध्ये ती गाडी 3:40 दादरवरनं सुटत होती आणि आत्तासुद्धा वेस्टर्न सबब्स आणि मुंबई, साऊथ मुंबई आणि मुंबईमध्ये राहणारं जे सामान्य पब्लिक आहे त्यांना कमी तिकिटामध्ये घरी जायला मिळतं। अशा लोकांसाठी ही गाडी दादरपासून चालू करावी आणि ते शक्य कसं आहे रेल्वेने पत्र दिल्यानंतर ती गाडी 1:25ला आल्यानंतर 5व्या आणि 6व्या लाईनवरनं एकदा विक्रोळी किंवा पुढे आल्यानंतर कुर्ला एफलूपमधनं ती गाडी दादरपर्यंत आणू शकतात। दादरला सकाळी 6 वाजता 6:30ला येणारी जी हुबळी गाडी आहे तिला या सायडिंग अपलूपमध्ये घेऊन तो प्लॅटफॉर्म खाली करून 2:05 बरेली, दादर बरेली किंवा दादर बलिया ज्या गाड्या आहेत या गेल्यानंतर साधारणपणे 2:15ला गाडी दादरला येऊ शकते। आल्यानंतर त्याला वॉटर पाणी भरून किंवा त्याचं काही प्रायमरी क्लिनिंग करून ती गाडी बरोबरच, कारण त्याचा जो क्रू आहे हा मुंबई CSTवरनं जातो, माटुंगा एंडला इंजिन आमची उभी असतात, तर इंजिन लावल्यानंतर बरोबर 3:40ला 3:35ला जुन्या टायमिंगवरती ती ट्रेन जाऊ शकते। ती ट्रेन ज्या वेळेला जाईल त्याच्या पाठोपाठ असणारी राजधानी किंवा वंदे भारत एक्सप्रेस किंवा पाठोपाठ असणारी कर्जत फास्ट लोकल या कुठेही इफेक्ट होत नाहीत।
की विद्याविहारला गेल्यानंतर पुन्हा ती गाडी 5व्या आणि 6व्या लाईनला गेल्यानंतर आपला प्रवास चालू करेल. तिथंही सुद्धा आप लोकल लाईनला येणारी जी लोकल आहे KP8 लोकल जी आहे तिलाही तिचं राईट टाईम असेल तरच 2 मिनटं उभी राहील, अन्यथा कुठल्याही गाड्यांवरती परिणाम होऊ शकत नाही. आणि हे सांगितल्यानंतर आज प्रशासनाला पुन्हा त्याची वापस परत फिजिबिलिटी चेक करून लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश GM सरांनी खासदार अरविंदभाई सावंत आणि विनायकजी राऊत यांच्या मागणीनुसार दिलेले आहेत. अन्यथा शिवसेनेने जो 1 तारखेचा बंद आहे, रेल्वे बंद हा आदेश दिलेला आहे तो होईलच, पण तत्पूर्वी ही गाडी दादरवरून सुटू कशी शकते या संदर्भात सकारात्मक भूमिकेमध्ये प्रशासन आता आल्याबद्दल धन्यवाद. आम्ही त्यांना एक पर्याय दिलेला आहे. फक्त त्यांना एकच विनंती केलेली आहे की आत्ता संजय जोशी यांनी जी काय प्रॅक्टिकली सिद्ध करून दिलेलं आहे त्याची तपासणी रेल्वेचे अधिकारी आणि आमचे हे टेक्निकल ॲडवायझर यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी आणि त्याला कालमर्यादा असली पाहिजे. सुदैवाने GMनी येत्या 3 दिवसामध्ये याबाबतची तपासणी प्रत्यक्ष साईटवर करावी आणि करत असताना आमचे संजय जोशी बाबी देव हे त्यावेळेला असतील आणि मला खात्री आहे की 3 दिवसाच्या आत त्याची जर प्रॅक्टिकली जर फिजिकली जाऊन त्यांची तपासणी केली तर नक्कीच कोकणवासियांची मागणी पूर्ण करायला रेल्वेला भाग पडू. नाही, आजच्या पत्रामध्ये सुद्धा आम्ही ते सांगितलेलं आहे. जर अजून आजपासून 1 मार्चला अजून काही दिवस आहेत, पण येत्या जर 3 दिवसामध्ये जर प्रॅक्टिकली त्यांनी पाहणी केली संजय जोशी बाबीदेव यांच्याबरोबर आणि अधिकाऱ्यांना कळलं तर आम्ही कदाचित 1 तारीखचा रेल्वे रोको आंदोलन पुढे करू. परंतु 3 दिवसाच्या मध्ये दिलेला शब्द जर पाळला नाही तर 1 मार्चला दादरला गोरखपूर आणि बलिया ह्या ट्रेन रोखण्याशिवाय आम्ही पर्याय राहणार नाही. शिमगाजवळ येत आहे, शिमग्यासाठी तरी चाकरमान्यांना ही रेल्वेची सुविधा उपलब्ध होईल का? नक्कीच आम्हाला आशा आहे की आता एवढे वर्ष कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ज्या मध्य रेल्वेने केलं त्यांना शिवसेनेचा आणि आमच्या खासदारांचा दणका व्यवस्थित बसेल नाही केलं तर. धन्यवाद. वेगळे प्रश्न काही पदाधिकारी जे आहेत ते आले होते त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केलेला की 21 मे मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात. हां, आता समजा 25 फेब्रुवारीला जर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली पूर्वीची स्थगिती जर उठवली तर कदाचित एप्रिल मे अगदी नाही तर जूनच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत का होईना महापालिकेच्या निवडणुका घेतील अशी सध्याच्या राज्यकर्त्यांची मानसिकता दिसते. हे उद्धव साहेबांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगितलेलं आहे. असं देखील म्हटले की अनेक धक्के बसलेले आता धक्कापूर्वक झालं की अजून कोणी धक्के देते ते आता मला पाहायचं आहे. ह्या बाजारू लोकांच्या धक्क्याला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे किंमत देत नाहीत किंवा आम्ही त्यांना भीक घालत नाही. आमची शिवसेना निष्ठावंतांच्या पायावर उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे त्याला कुठे कमी पडू देणार नाही. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आलेली आहे. याच्या पूर्वीसुद्धा माझ्या माहितीनुसार उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे यांना गडचिरोलीवरून नक्षलवाद्यांकडून माओवाद्यांकडून आलेल्या धमकीची पत्र मंत्रालयामध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांची तपासणी केली असता त्या पत्रामध्ये तथ्य आढळलेलं नाही असं माझी माहिती आहे. त्यामुळे ही पत्र कशासाठी चालू आहेत, कारण आत्ताच बातमी वाचली मी की शिंदे गटाच्या आमदारांचं खासदारांची वाय दर्जा कारण नसताना जी दिली होती ती कमी केल्यामुळे चाललेला हा कांगावा आहे. पालिकेमध्ये न्यायालयाने दणका दिला. 1995 साली 2 घरं त्यांच्या आणि त्यांच्या भावाने लाटली म्हणून कोर्टात केस चालू होती. आता जामीन त्यांना मंजूर झाला आणि 30 दिवसात सत्र न्यायालयात जायचं आहे, अन्यथा आमदारकी त्यांची रद्द होऊ शकते. बघा, शिंदे गटाकडे असलेल्या सगळ्यांच्या भानगडी ह्या आता बाहेर यायला लागलेल्या आहेत. मग महापालिकेचा 1400 कोटीचा घोटाळा असो, हां नाही झालेले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या भानगडी बाहेर यायला लागल्यात. त्यानंतर आता अजितदादा गटाच्या सुद्धा काही जणांच्या भानगडी बाहेर यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला आणि अजित गटाला अरबी समुद्रामध्ये विसर्जन करायचं आहे.
आणि एक छत्री अंमल करायचा हे आता सिद्ध होतंय. धन्यवाद. शिंदे सरकारच्या काळामध्ये त्यांना मित्रपक्ष कोण हां? त्यांना मित्रपक्ष कोण तर ते काळ ठरवेल की. चला धन्यवाद. अरविंद सावंतसाहेब येत आहेत. अरविंद सावंतसाहेब राजीनामा द्यावा का असं वाटतं का? दिलाच पाहिजे, पण नैतिकता असेल तर ना. धनंजय मुंडेंसारखा एक मंत्री ज्या गुंडाची पाठराखण करतोय, अंजली दमानिया ताईंनी एवढं सांगून सुद्धा ते आजही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे कोकाटेनं सुद्धा नैतिकता असेल, माननीय अजित पवार साहेबांचा कित्ता ते जर गिरवत असतील तर त्यांनी 24 तासाच्या आत राजीनामा देणं आवश्यक आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.